विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आदरणीय श्रीमान दीपकजी केसरकर साहेब हे उभे आहेत। त्यांची चौथी निवडणूक आहे। मागच्या काळामध्ये दीपकभाई केसरकर हे मुंबई शहराचे पालकमंत्री होते आणि शालेय शिक्षण मंत्री होते। मुंबई शहराचे पालकमंत्री असताना माननीय दीपकभाई केसरकर यांनी आंबेडकरी चळवळीतील सर्व मुंबई शहरातील तरुण जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या अनेक वर्षाच्या प्रलंबित मागण्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलचं स्मारक असेल, त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकरांचं स्मारक वरळी ज्या ठिकाणी रमाईचं अंत्यसंस्कार झाले ते प्रलंबित आहेत ते स्मारक असेल, त्यानंतर आमच्या भोयवाड्यातील कोकणस्थ सर्व बांधवांची बौद्धजन पंचायत समिती जी 25 मे 1941 रोजी बाबासाहेबांनी आशीर्वाद दिलेली संस्था, या सगळ्या स्मारकांसाठी आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी, त्याचप्रमाणे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचं 125वे शतकोत्तर जयंती महोत्सव वर्ष 2022 ते 2023 या वर्षात साजरं करण्यात आलं। या सगळ्याच कामांसाठी मुंबई शहराचे पालकमंत्री या नात्यांनी त्यांनी भरघोस निधी दिला। मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकरांच्या नावाने स्वतंत्र बजेट हेड निर्माण होण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याच्या सूचना दिल्या आणि अत्यंत कमी वेळामध्ये त्यागमूर्ती माता रमाईच्या जयंती संदर्भातील सर्व वृत्तपत्रात जाहिराती असतील, निधी असेल, कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम देणं असेल किंवा BSTच्या बसेसवरती जाहिरात असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही आम्ही संकल्पना आदरणीय केसरकर साहेबांना मांडल्या होत्या त्या सगळ्या संकल्पना साहेबांनी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भरघोस अशी मदत केली। त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील सर्वच कार्यकर्त्यांमध्ये दीपक केसरकर साहेबांबद्दल एक आदराची भावना आणि एक आश्वासक व्यक्ती, मंत्रिमंडळातील एक आश्वासक व्यक्ती, कारण आजवर आंबेडकरी चळवळीमध्ये असा आश्वासक असा मंत्रिमंडळातला एकही चेहरा नव्हता, तो आम्हाला दीपक केसरकर साहेबांच्या माध्यमातून मिळाला आणि त्यामुळे आमची बरीचशी कामं झाली। याच संदर्भात या 2 वर्षामध्ये अनेक वंचित घटकांना आंबेडकरी चळवळीतील कुटुंबातील अनेक प्रश्न असतील मुंबईकरांचे, ते प्रश्न मी साहेबांकडे त्यांच्या शासकीय निवासस्थानी किंवा मंत्रालयात जेव्हा जेव्हा घेऊन गेलो, मग ते SRA संदर्भात असतील, मुंबई महानगरपालिकेसंदर्भात असतील, म्हाडा संदर्भात असतील, त्या सगळ्या प्रश्नासंदर्भात साहेबांनी त्या त्यावेळी पत्रव्यवहार केला, त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला। त्या आंबेडकरी चळवळीला मुंबई शहरामध्ये गती देण्याचं काम दीपकभाई केसरकर यांनी केलेलं आहे आणि त्याच कामाला कोरिलेट करण्यासाठी इथल्या आंबेडकरी मतदारांमध्ये, इथल्या बौद्ध बांधवांमध्ये, मागासवर्गीय मतदारांमध्ये दीपकभाई केसरकरांची ही प्रतिमा आम्हाला प्रकर्षाने घेऊन जायची होती। त्याचमुळे आम्ही सगळे विश्वशांती सामाजिक संस्था असेल, RP आठवले गटाचे राजाराम जाधव साहेब असतील, बौद्धाचार्य आमचे भारतीय बौद्ध महासभेचे नरेश सकपाळे साहेब असतील आणि माझे इतर सगळे सहकारी, आम्ही गेले 8 दिवसापासून या मतदारसंघामध्ये तळ ठोकून आहोत आणि अतिशय म्हणजे कोणालाही दीपक केसरकर साहेबांबद्दल काही सांगण्याची गरज नाही, इतका आश्वासक व्यक्तिमत्व या तालुक्याला मिळालेलं आहे आणि त्यांना सुद्धा समाधान आहे या गोष्टीचं। खरं तर आम्ही हे फिरत असताना एक तिराईत मुंबईचा माणूस म्हणून आम्हाला इथं दुसरा त्यांचा विरोधक इथं दिसूनच आला नाही किंवा कोणताही उमेदवार त्या ताकदीचा आहे असे आम्हाला इथं दिसून आले नाही। त्यामुळे ही निवडणूक दीपकभाईंच्या माध्यमातून अतिशय सरळ, साधी, सोपी आम्हाला वाटत आहे।